एवढ्या चिंचा घेऊन चाललेलो आहे खायला. 12 मध्ये उतरत आहे. तर आज ना दशावतार मूर्ती आहे. नाही, दशभुजा पूर्णपणे रामायण आहे. हे पाहू शकता राम आणि लक्ष्मण. हे रावण हिचं सीतेला भिक्षा मागा. हे राम हिचं हरणाला बाण हाणतात. हरपोरीमध्ये जटाऊ पक्षी आहे. मासा हा कच्चे मच्छी विष्णूंचा पहिला अवतार. तो ह्याच्यात 20 तास यज्ञवारांनी बाहेर दाखवलं ते वरा अवतार होता. श्री विष्णूंचे 10 अवतार पुष्करणी आणि त्याला विष्णू मंडप विष्णू मंडप. लक्ष्मी नारायण आणि शंकर पार्वती तो उजव्या सोंडाचा गणपती आहे. शंकर पार्वतीच्या लग्नाचा कृष्णाला मारायला आले. कृष्णाच्या गाया कशा आहेत? स्तंभ. राधा कृष्ण 3 वानर आहेत. 3 वानर आहेत. पाऊस माणसं नदीला गेली का नाही की त्यांची कपडे आत पाण्यात टाकून देणार. पूर्णपणे ना पुरातन काम आहे सगळं. कालिका माता आहे आणि त्यांचं हे पूर्णपणे भुयारमध्ये केलेलं हे मंदिर आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आत्ता आपण आहे मोरगावमध्ये आणि राजबागमध्ये. सो काकाच्या घरी आत्ता. आणि आपण आत्ता अशा ठिकाणी चाललो आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असं लोणी बापकर या गावामध्ये. म्हणजे ह्या गावामध्ये एक असं प्रसिद्ध मंदिर आहे आणि ऐतिहासिक प्राचीन काळातील मंदिर म्हणजे श्री दत्तांचं मंदिर आहे. ते आपण पाहण्यासाठी आज जाणार आहे. सो चला आता जाऊया. हे पाहू शकता पब्लिक. चला. तर पब्लिक आत्ता आपण पोचलेलो आहे श्री दत्त मंदिरामध्ये. म्हणजे हे लोणी बापकर या ठिकाणीच आहे. हे पाहू शकता. आणि थोडीफार आपण इथली माहिती आणि पूर्ण साईड व्ह्यू वगैरे सगळं दाखवणार आहे तुम्हाला. पहिला आतमध्ये जाऊया आणि मंदिरात दर्शन घेऊया. मग हे तुम्हाला हे साईडचं पूर्ण एक्सप्लोर करतो. 12 मध्ये उतरत आहे. तर आज इथे दशभुजा दत्तमूर्ती आहे. दशभुजा दत्तमूर्ती आहे. दत्तमूर्ती म्हणजे ते समोर ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी आहेत. पाहू शकता. तुला ती मूर्तीचा फोटो दिसतो आतमध्ये नाही दिसत बाहेरून. बघ हा सांगतो तसं. दशभुजा आपण आता आतमध्ये पाहू शकता. इथं आतमध्ये आहे ना दशावतार मूर्ती आहे. नाही, दशभुजा दशभुजा. त्याच्या पुढं स्वामी नरसिंहाच्या पादुका आहेत. हा त्याच्या पुढच्या का आतमध्ये आहे. समोरच आहेत लगेच. हा लगेच. आणि हितनी संपूर्ण रामायण आहे. पूर्णपणे रामायण आहे. त्यावेळेस ही सीता जी आहे ना हा ती धनुष्यबाण स्वयंवराच्या वेळेस एका हाताने त्याचा घोडा करून खेळत होती. हा हा त्याचा घोडा की त्याच्यावर बसायची आणि ते रावणाला दोन्ही हाताने उचलला नाही. सीता एका हाताने त्याचा घोडा करून बसायची. ही आता इथली रामायण दाखवत. इथे राम लक्ष्मण आहे. हे पाहू शकता राम आणि लक्ष्मण ना पूर्ण. हे रावण हिथं सीतेला भिक्षा मागा. रावण ठीक आहे. रावण कोण? हा रावण. रावण हा सीता माता त्यांना भिक्षा मागतात. इथे राम इथं हरणाला बाण हाणतात. हरणाला बाण मारताना. हे जटायू पक्षी आहे. ज्या जटायू. सीतेला पलीकडे जातील आबाळातून नेले का नाही हा त्या जटायूने झाडपा मारले. हा जटायू पक्षी आहे. जटाऊ पक्षी. हा पाहू शकता. हा कोरीव मध्ये जटाऊ पक्षी आहे. हा मारुती आहे. हा हनुमान दादा पाहू शकता. हे आता हितनी हे तुला मगाशी सांगितलं. हा पहिला अवतार कच्चे मच्छी म्हणजे मासा. हा कच्चे मच्छी विष्णूंचा पहिला अवतार. ही कासव. कूर्म म्हणजे कासव. कूर्म म्हणजे कासव. ह्याच्यात 20 कासव आहेत. किती? 20 म्हणजे आता पण आहेत का? आता बी आहेत. फक्त वर नाही. आपला वरा विष्णूचा 3रा अवतार आपल्याला वरा म्हणजे जे बाहेर दाखवलं. हो 12च्या पुढे बघायला मिळतो. यज्ञवारांनी बाहेर दाखवलं ते वरा अवतार होता. यज्ञवारा म्हणतात. यज्ञवरा. आता पाहू शकता अवतार. 10 अवतार पूर्णपणे इथं 10 अवतार आहेत. ही वरती काय घ्यायची ती बघ नक्षी काम घ्यायची. हा सर्व पाहू शकता. नक्षी काम आहे.
आणि पूर्णपणे श्री विष्णूंचे 10 अवतार आहेत. नाही आता विष्णूच्या विष्णूंचे 10 अवतार. नाही चांगलं पाणी काय नाही काच वर येत नाही का? येतात ते मिळते आता तुझ्या नशिबात असलं तुला का होईल. आणि आजोबा हे खिडक्या काय आहेत अशा? हो हे ना ह्याला ध्यानस्थ कराय महाराज बसायचं नाही. हे जे आहे हा हे बारवची पुष्करणी म्हणतात याला. पूर्णपणे सगळे आहेत ते पूर्णपणे बारवची पुष्करणी आणि हा. त्याला विष्णू मंडप म्हणतात. अच्छा. विष्णू मंडप तर पाहू शकता. आणि वरती तुळशीचं काम. तुळस वरती कसं काय बरं? महाराजांनीच बांधलेलं ते. हा हा महाराजांनी ती बांधलेली दगडी ती. तर पाहू शकता दगडी तुळस. म्हणजे फक्त आता पूर्णपणे नीट केलेली ती तुळस. हा त्यावेळी पहिली दगडी होती. दगडी फक्त आहे. आता दाखवण्यासाठी ना आता दाखवली की तिथं तुळस होती म्हणून. आता आपण मल्लिकार्जुन मंदिराकडे चाललेलो आहे. बरोबर आहे का? हा चला आता मल्लिकार्जुन मंदिराकडे जाऊया. हे पाहू शकता हे समोरचे. चला आतमध्ये आता सगळे आजोबा सगळी माहिती सांगणार आहेत. तर आतमध्ये आलेलो आहे पाहू शकता. आता आपण मल्लिकार्जुन मंदिरात आलेलो आहे. तेव्हा आता इथं 2 पिंडी आहेत. शिवशक्ती आणि शिव शंभू, हा. लक्ष्मी नारायण आणि शंकर पार्वती अशा इथं 2 पिंडी आहेत. त्यांची तोंड पूर्वेला आहेत. हा पूर्वेला आहेत बरोबर. तिथं अशा पूर्वेला मुख असलेल्या पिंडी तुम्हाला फक्त लोणी बापूर मध्येच बघायला मिळणार. कुणीकडे बरोबर. तोंड आहेत बघा. नाही तर उत्तरेकडे असते पण हा इथं उजव्या सोंडाचा गणपती आहे. हा उजवे सोंड. आता इथं काय आहे ते दाखवतो तुम्हाला. किती वर्षापूर्वी 2000 वर्ष. 2000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तेव्हा का इथं संपूर्ण हे जे आहे ना हे शंकर पार्वतीच्या लग्नातला देखावा. हे पूर्ण दिसत नाही. शंकर आणि पार्वती यांच्या लग्नातला लग्नात देखावा आहे. देखावा आहे पूर्णपणे. ही संपूर्ण कृष्णलीला आहे. ही संपूर्ण कृष्णलीला आहे. कृष्ण लीला आहे पाहू शकता हे सर्व. पुतना राक्षसी इथं काली अमर. हा हे कोण आहेत? पुतना राक्षसी कृष्णाला पुत्र, हा. मारायला आले. कृष्णाला मारायला आलेले. हा ही काली अमरधन आणि हे कृष्णाचा भाऊ बलराम त्यांनी ही पाहू गाय शकता. म्हणून चाललेली आहेत. हा. आता ह्या गाया कशा आहेत आणि ह्या गाया नीट निरीक्षण करून बघा. कृष्णाच्या गाया कशा आहेत आणि बलरामच्या गाया कशा आहेत? बलरामच्या. किती फरक आहे. ह्याला स्तंभ म्हणते. 100 स्तंभ. आणि ह्या का इथं उलट नाग पलीकडचे बघा तिथं इथं बघा बघा संपूर्ण हेच नाही इकडं हे असं नाग आहे. ह्या सवामात पाला हा 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 त्यांच्या हा 100 ह्या का उलट नाग आहे. राधा कृष्ण. इथं पाहू शकता राधा कृष्ण. आता हे तुझी माहिती ज्या वेळेस सीतू कसा बांधला ते सांगतो तुम्हाला. काका या. हे राम आणि लक्ष्मण हे पाहू शकता. हे बाबा या. हा हे राम आणि ही 3 वानर. ही आता ही 3 वानर आहे. 3 वानर आहेत पाहू पण शकता. हे 2 वानरालाच माहिती होतं सेतू कसा बांधायचा ते. हा हा. ही 2 वानर काय करायची. माणसं नदीला गेली का नाही की त्यांची कपडे आत पाण्यात टाकून देणार. मग हे ती 2, कपडे हा. बोलायचे. त्यावेळेस आत्रम ऋषी आंघोळीला गेले. आंघोळीला गेल्याच्या नंतर आत्रम ऋषी आंघोळ करून आल्याच्या नंतर वर बघतात तर ही दोन्ही म्हणजे वानर हसतात. मग हे दोन्ही वानर हसत होते. हा हसत होते. त्यांना राग आला. म्हणले आता तुमची जी आता वस्तू पाण्यात टाकणार आहे ती बुडणारच नाही. आता इथनी पुढं जी वस्तू तुम्ही पाण्यात टाकताना ती बुडणारच नाही. मग ह्या 2च वानराला माहिती होतं सेतू कसा बांधायचा. आणि रामाचं सैन्य 80,000 वानर सेना. आता आणि ही 2 गवंडी. मग त्यांनी सुरुवात केली. मग हनुमानने सांगितलं जा कोणाला बोलून आण ह्यांना ह्या 2 वानरांना. ती मला त्यांची नावच येणार नाही. माझे तोंड पाठे. जाऊ दे. आजोबांना फक्त या 2 वानरांची नाव माहिती नाही पण पूर्णपणे सगळी माहिती सांगितलेली आजोबांनी आपल्याला. हा आणि मग ती ह्यांनी काय केलं
असं दगड घेतला की तिथं पाण्यात तरा हा हा ठरवलं. सेतू बांधताना आणि मग एक एक आता 80,000 वानर शेणा मांडल्याच्या नंतर सेतू कधी बांधायचा 80,000 मधील बिगारी आणि 2च गवंडी. मग मारुतीराय काय म्हणले तुम्ही फक्त राम म्हणून लिहा म्हणजे कणा सगळ्या वानराच्या हातात दगड दिले आणि ते राम राम म्हणून लिहा. मग सेतू तयार केला आणि मग लंकेला गेला. हे असं चित्र आहे. आणि हे पाहू शकता हे हत्तीचं म्हणजे हत्ती बघा ना अटॅक केलेलं आहे म्हणजे मारण्याचं हत्तीला मागून धरण्याचं. आणि हिकडून बघ ना. हो ही बघ एकशे इथं कसं दाखवलंय भारी आहे का. हे पाहू शकता ही असं काय बारीक नक्षी आहे. ही नक्षी बघा हे पण आहे नक्षी. किती बारीक कोरले राहले बा. आता मल्लिकार्जुनच्या मागच्या साईडला बघितलं तर हे पाहू शकता ते असं ना प्राचीन पूर्णपणे दिसून येत आहे की पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे. कारण की पूर्णपणे ना आता पावसामुळे ना याची झीज व्हायला सुरू झालेली आहे आणि भरपूर अशी झीज झालेली आहे पाहू शकता. हे पूर्ण ना नवीन काम केलेलं आहे इथं हे पाहू शकता. दिसण्यावरूनच कळतंय की ना नवीन काम झालेलं आहे. कारण की प्राचीनपणा ना ह्याच्यात दिसून येत नाही. पुढे आहे ना पूर्णपणे प्राचीन आहे कारण की ह्या साईडला ना पूर्णपणे ना उघडं झालं असल्यामुळे ना हे मंदिराचा आतला भाग पूर्णपणे दिसत असेल ना त्यामुळे ना हे पूर्णपणे आता नवीन काम केलेलं आहे. दगड पाहू शकता हे ताज दगड आहे म्हणजे नवीन कोरीव कामातला दगड वापरण्यात आलेला आहे इथं. हे पाहू शकता आणि पूर्णपणे तिथं ना असं वाटतं की विटा लावलेले आहेत पण विटाच असणार आहेत बहुतेक. नवीनच लावलेले दिसतात. विटांचा आकार भाजलेला नवीन आकार दिसून येतोय कारण की पुरातन विटा वाटत नाहीयेत. आणि हे आहेत का पूर्णपणे ना पुरातन काम आहे सगळं पूर्णपणे. जे पावसाने ना आता पूर्णपणे ना झीज होत गेलेली आहे त्याची. हे पाहू शकता. परमहंस दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात आलेलो. हा चला आता मठात जाऊया. मठात हा हे पाहू शकता मठ. आता येथे एक रहस्यमय गुफा. त्यांची ह्या महाराजांची संजीवनी समाधी आहे. श्रीमद परमहंस दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज कालिका माते जाऊ. कालिका माता. हे पट्टे शिष्य त्यांची यशवंत यशवंत. हा आणि खाली इथं महाराज ध्यानास्त करत बसायचं. इथं यज्ञ आहे हा पूर्णपणे यज्ञ. जर पौर्णिमा होऊन इथं इथं अजून पण हे अजून बी बात. हे महाराज मिलिटरीचे जनरल लेफ्टनंट आहेत. मिलिटरीचे जनरल लेफ्टनंट सुभेदार इंग्रजांच्या काळात म्हणजे 1836 मध्ये. आणि मग ती फिरत या अशा आजारी पडायचं. मग त्यांना ह्या बारवतला दृष्टांत झाला. त्या बारवत 7 असं होत्या. मग त्या महाराजांनी ते काढले. ही सगळं संपूर्ण मंदिर बुजलेलं होतं. दगडी झाडे बिड सगळे संपूर्ण हे बी मंदिर बुजलं होतं. मग हे दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांनी नीट केलं. आणि मग त्यांनी आज 110 वर्ष झाले इथं संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी आहे इथं पूर्णपणे संजीवन समाधी आहे. पाहू शकता इथून अशी एक गुफा आहे. तिथून आतमध्ये पूर्णपणे ना कालिका माताचं मंदिर आहे आतमध्ये. कालिका माता आणि पूर्णपणे पाहू शकता पुढे हे कालिका माता आहे आणि त्यांचं हे पूर्णपणे भुयारमध्ये केलेलं हे मंदिर आहे. सो आतमध्ये तर ना खाली जाण्यात परमिशन नाही म्हणजे कॅमेरा शूट करायला परमिशन नाही आहे. फक्त आपण जाऊ शकतो पण आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही. फक्त आपण बघून येणार आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवणार नाही. या बा जनकवडीचे हे शंकर महाराज आहे का. आणि मग हे महाराज यांचे शिष्य. हा आणि त्यांचे शिष्य आमच्या आजी आजोबा. मग कसलं तुमचं मोठं पुण्य सांगा. तुम्ही महाराजांच्या पशी ह्यांची ज्ञानेश्वरी तोंडपाठ. ह्यांची ज्ञानेश्वरी तोंडपाठ एका रात्रीला 3 जागेवर कीर्तन सांगितलेलं आहे. तेच अभंग तेच टायमिंग आणि तोच हे तुम्हाला सांगतो 3 गावामध्ये एका वेळी 3 जागेवर कीर्तन सांगितलं. ह्या महाराजांची कीर्तन मी स्वतः ऐकलेले. ही पटांगणगच भरायचं. तरी कोणत्या साली झाला असं पूर्णपणे कीर्तन वगैरे. ही होय ही मग हे कधी मी तुम्हाला सांगतो. आता हे नवीन महाराज आहे पण बाळ ब्रह्मचारी लग्न नाही झालं. बाळ ब्रह्मचारी
इथं गाय ह्या गावात वाळल्या गाय पूर्णपणे पाहू शकता हा असं पूर्ण माहिती सांगितलेली ज्ञानेश्वरी तोंडपाठ ज्ञानेश्वर महाराज. आता ही पुष्करणी घेतली का ते आता वराची सांगितली तुला. हा सगळं खैज झालेलं आहे. बाबाची इथे खैज आपलं हे दुसरं गाणगापूर आणि हे कशामुळे तुटलं तोडफोड त्या काय चिंचा खाल्लाय बघू शकता. चिंचा दाखव चिंचा कुठे चिंचा एवढ्या चिंचा घेऊन चाललेलं आहे खायला. एकच खाल्ले पण एवढं पूर्णपणे ना आंबट लागते. एकच बास झाली ना. आपल्याला काकांनी पूर्णपणे ना सगळी माहिती सांगितलेली आहे. तर गाईज असं एक आपण प्राचीन मंदिर शोधून काढलेलं आहे. ते पण आपल्या काकाच्या गावाला म्हणजे राजबाग या ठिकाणी पूर्ण लोणी बापकर या ठिकाणी आलो डायरेक्ट आपण शोधत आणि मग इथं पूर्ण आपल्याला सापडलं नाही. काकांनी एवढी भारी माहिती सांगितली ना. तुम्हाला पण कशी वाटली ते नक्की सांगा. सो आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे. चला बाय.